कोण घाबरतात ते कशामुळे घाबरतात कोण असतं मला काहीच कारण नाही. तू कामच केलं नाही, तू माझ्यावर तर घाबरतो कशाल तू, नाही का? पण माझ्याबरोबर जे काम करतात ते अजूनही माझ्याबरोबर आहेत. पण हा एक जो प्रोपगंडा माझ्याविषयी कायम ठेवला गेलाय, मेंटेन केला गेलाय. तुम्ही माझ्यावर जी जबाबदारी टाकून गेलात ना भाऊ, आई, 5 भावंड आम्ही, मला जेवढं जमलं तेवढं भाऊ मी ती जबाबदारी पार पाडली हो. खूप काही मला बोलायचं असतं, खूप काही सांगायचं असतं भाऊ, पण नाही मला कोणाशी बोलता येत. तेव्हा वाटतं की तुम्ही असतात तर मी तुमच्याशी बोलले असते. गुप्तेरी थे गुप्तेमध्ये तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा दोघांचं पुन्हा एकदा स्वागत. मोहन जोशी हाजीर हो नावाचा एक चित्रपट वगैरे बनला होता, तुम्हाला त्रास झाला का त्याचा? उलट बऱ्यापैकी माझ्या नावाचा प्रोपगंडा झाला. जसं एक बाजू ही अशी आहे तशी तिकडे पण एक बाजू आहे. मोहन जोशी या नावाचं काहीतरी महत्व असलं पाहिजे ना. एक हिंदी फिल्म बनते म्हणजे बघा ना त्याच्यावर. क्या बात आहे, क्या बात आहे. चला, आणि आता वेळ झालेली आहे ती बाईट्सची. आमच्याकडे काही तुमच्या जवळपासच्या लोकांनी बाईट्स दिलेले आहेत. सविता मालपेकर म्हणजे फुल ऑफ एनर्जी, आणि ॲज अ को आर्टिस्ट मला ती एनर्जी आमच्याकडे पास ऑन होते, आणि मला खूप शिकायला मिळालं तुझ्याकडनं काकस्पर्शच्या वेळेला. काकस्पर्शच्या रोलबद्दल जेव्हा तुला महेशनी विचारलं तेव्हा मी बरोबर होते तुमच्या, आणि त्यांनी तुला नुसतं विचारलं की सविता टक्कल करशील, आणि कुठलाही विचार न करता तू लगेच हो म्हणालीस, आणि त्या डेडिकेशन करता तुला खरंच हॅट्स ऑफ. मला तुझ्याबद्दल काय खूपतं तर तू सध्या अजिबात तब्येतीची काळजी घेत नाही आहेस. तुझी शुगर खूप वाढली आहे मला माहिती आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू खूप खूप हळवी झाली आहेस सविता. मला ती परत स्ट्रॉंग सविता परत पाहिजे, आणि तुला जर आयुष्यात आपल्याला जे काही फेस करायला लागतं त्याच्यासाठी आपली तब्येत चांगली असेल तर सगळं चांगलं असतं. त्यामुळे तू तुझी तब्येत निग्लेक्ट करू नकोस आणि तब्येतीची काळजी घे. बघा, तुम्ही लगेच परत इमोशनल झालात. सगळ्यात पहिल्यांदा फक्त माझं सुख दुःख मी जे बोलले असेल ते मेधाबरोबर बोलले असेल. इतकी ती मला म्हणजे मी शोधत होते अशी मैत्रीण, ती मला काकस्पर्शच्या निमित्ताने भेटली, आणि खूप गोड आहे मेधा. मेधा, तू जे सांगितलंयस मला की मी काळजी घ्यायला हवी आहे, तर नक्की मी याच्यावर विचार करेन आणि मी माझी काळजी घेईन, कारण खूप काम करायचं आहे आपल्याला दोघींना. बघूया पुढचा बाईट. सविता, तुझ्याबरोबर मी काम केलं तेव्हा पहिलं नाटक होतं त्यात तू एकही शब्द बोलली नव्हतीस. मुक्ता, त्या नाटकात तू होतीस, आणि मग दुसरा पण गेलं होतं किनारा, त्यात तू खूप बोलत होतीस. तर असो, पण तुझा एक गुण म्हणजे असं आहे की तू जेवण फार छान करतेस, आणि ते कोकणी स्टाईलचं किंवा मालवणी स्टाईलचं जेवण ते मला खूप आवडतं. तर ते मला केव्हा तरी एकदा खिलव पुन्हा. आणि दागिने वगैरे खूप वापरतेस तू, त्यामुळे मी तुझ्या कानावरच्या त्या दागिन्यांना म्हटलं होतं कान आहे का दुकान आहे असंही म्हटलं होतं एकदा की तिकडे ती ठेवतेस म्हणून. हां, आणि सविता, तुझ्या बाबतीत काय खटकणार, काही तसं खटकत नाही आहे. पण एक सांगतो तुला की तू खूप लोकांकरता काय काय करतेस, संस्थांकरता काहीतरी करतेस, आणि मग त्याची दखल घेतली नाही की मग तू चिडतेस आणि मग बोलायलाच लागतेस. तर ते जरा बोलणं कमी कर, नाही तर मग त्या बोलण्याला काही किंमत राहत नाही. आज पण तुला सांगतो, या कार्यक्रमामध्ये तू आली आहेस, ते गुप्त तुला वाटेल ते विचारतील खोलामध्ये जाऊन काहीतरी, आणि तू काहीतरी बोलत बसशील, प्रॉब्लेम करशील. तसं करू नको असं मला तुला सांगायचं आहे. ते नॉनव्हेज खातात, तू नॉनव्हेज उत्तम करतेस, त्यांना नॉनव्हेज खिलव बस. आणि काय, रमेशही जसं मोहन आहे तसं माणूस म्हणून खूप चांगला आहे, खूप प्रेमळ आहे. चिडला की तो खूप वेगळा चिडतो वगैरे असं आहे, पण तरी एक आमची मैत्री खूप, म्हणजे जे आपण एक ठराविक जवळचे जसे मित्र असतात ना, तसा एक मोहन नंतर रमेश आहे. आणि जे म्हणाला की मी दागिन्याने खूप मडलेली असते, तर खरं आहे मला खूप आवडतं दागिन्याने मढायला, कारण ज्या वयात घालायला पाहिजे होते दागिने मी त्या वयात मला मिळाले नाहीत, आणि तेव्हाही आवड होती, पण तेव्हा ते खोटे दागिने घालून हौस भागवत होते. आता जरा खरे दागिने घालून हौस भागवते. आणि दुसरी गोष्ट की कधीतरी असं वाटतं ना की अरे, ज्यांना आपण आपलं म्हणतो, इतर नाही, इतर कुणासाठी केलं तर मी ते डोक्यात पण नाही घेत. तर उदाहरणार्थ उद्या मोहनसाठी मी काहीतरी केलं, तर मोहनला जेव्हा मी म्हणते की मोहन माझा आहे, मोहन माझा चांगला मित्र आहे, मोहन माझ्या जवळचा आहे, तर मोहनकडनं अपेक्षा करायला काय हरकत आहे की कधीतरी मोहनने मला बोलून दाखवा की हां तू चांगलं केलंस माझं. हां,
एवढंच. त्याच्यामुळे मग मी अशी काहीतरी डोक्यावर परिणाम झाल्यासारखी बडबड 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 करत राहते. तर रमेश याच्या पुढे मी काळजी घेईन की फार बडबड करणार नाही, कारण आता थोडंसं वय पण वाढायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे मी थोडीशी अशी हळूहळू हळूहळू शांत व्हायला लागलेली आहे. चला पुढचा बाईट बघूया. नमस्कार नटवर्य, बरोबर वेळ टच आहे. काय लागतो का आवाज ओळखीचा? नॉनसेन्स असे शब्द जरी कानावर पडले तरी मोहनदादा तुझी खूप आठवण येते. ग्रेट आहेस तू. तुम्ही गुरुस्थानी आहात सर. तुमच्याबद्दल खरंच काय बोलावं समजत नाही, पण तुमचा आवाज, तुमचं रात्रभर टेम्पो चालवणं, त्यात त्या नाटकाचे प्रयोग करणं, पुन्हा न थकता विमान अडवायची वगैरे भाषा केली होती. तुम्हाला आठवतं सर? तुम्हाला कुठेतरी शूटिंगला जायचं होतं हिंदी सिनेमाच्या, आणि मला वाटतं आपण फिल्म सिटीत शूटिंग करत होतो, डिटेक्टिव्ह जयराम या तुमच्या मालिकेचं. तेव्हा म्हटलं अहो तुम्हाला जायचं आहे ना, असं काय करता, वाजले किती मोहन दादा? मी विमान थांबवेन असं म्हणणारे तुम्ही होतात. फक्त गाणं जरा मागं पडलं असं नाही वाटत का? ते चालू ठेवा ना, कशाला उगाच बंद केलं? आपण करूयात ना कार्यक्रम. तुम्ही म्हणताना माझ्यावर काम करायचं, माझ्यावर काम करायचं, तसं मी सांगतो की मोहनदादा आणि आम्ही एकत्र काम करणार आहोत. तो योग जुळवावं लवकर. तेवढं एक खूपनं राहून गेले ते. तेवढं जरा खूपनं थोडंसं कमी करा, बास. खुश, दिल खुश होईल. बाबांना खूप आनंद वाटेल. मोहनजी तुम्हाला सांगितलंय गाणं परत चालू करा, कार्यक्रम करू की आपण, असं त्यांनी सांगितलंय. नाही करू, मला आवडेल गायला, पण शेवटच्या नंबरावर गाईन मी. पण एक नक्की की मला तुझ्याबरोबर काम करण्याची फार इच्छा आहे बाबा. म्हणजे धडक मारण्यासारखा नट आहे तो. आणि तारे, तुम्हाला एक सांगतो, मी हारणार नाही बरं का तुमच्यासमोर. म्हणजे भीती आहे थोडी, पण लक्षात ठेवा मी हारणार नाही तुमच्यासमोर. पण तुमच्यावर काम मात्र नक्की करायचं. मला फार आनंद होईल तुमच्यावर काम करायला. अरे यू आर ग्रेट. शाबास. सतीश, मला पण काम करायचंय तुझ्या बरोबर. आय थिंक याच्यापेक्षा मोठं काही सर्टिफिकेट असू शकत नाही तारे. फार मस्त, फारच मस्त, फारच मस्त. पुढचा बाईट बघूया. हाय मोहन, आपण बऱ्याच दिवसांनी एकत्र समोरासमोर आलो. आम्ही दोघांनी एकत्र 7-8 नाटकं केली. त्या 7-8 नाटकाचे जवळपास 2,500 प्रयोग झाले. त्याच्यात आम्ही अमेरिका दौरा 2 वेळा केला, दुबई केला. मोहन माझा अत्यंत जबरदस्त मित्र आहे. हे प्रामुख्याने मी सांगतो का, तर मोहनचा स्वभाव असा प्रेमात पडावा, म्हणजे माझ्यासारख्याने पण प्रेमात पडावा असा आहे, आणि असा होता. मोहन म्हणजे कसं, दिवसाला मोहन आणि रात्रीला मोहन, असे 2 मोहन आहेत. कळलं का? रात्रीच्या मोहनची भीती वाटते, दिवसाचा मोहन खूपच चांगला आहे, मित्र म्हणून चांगला आहे आणि हे म्हणून. फक्त त्याचं काय बारीक जे काही बारीक नाही, पण ते मोठे मोठे गुण आहेत त्याच्यात. त्याला कधी वेळेवर येणं, ते ह्या सगळ्या गोष्टी कधी जमल्या नाहीत. कळलं का? त्याच्यामुळे मी एका पॉईंटला त्याच्यावर काम करायचं सोडलं. पण आजही माझ्या मनात तो घर करू नये. कळलं का? काही घराच्या खिडक्या दरवाजे तुटलेत, पण तरी घर करू नये. जर त्यांनी वेळेवर यायचं किंवा थोडा कोणत्याही नाटकाच्या स्क्रिप्टचा किंवा पिक्चरच्या स्क्रिप्टचा म्हणजे विषयावर अभ्यास करायचा. खरं त्याला अभ्यासाची गरज नाही आहे, तो मोठा ॲक्टर आहे. पण तरी पण जर असं काय केलं असतं ना, तर तो इतका मोठा ॲक्टर झाला असता हिंदीमधला, की मला माहिती आहे की त्याची ताकद काय ती. आता मी काय सांगून तो काय करणार नाही असं नाही आहे. तर मला खुपलं एवढ्यासाठी की मला त्याच्याबरोबर काम करायचं बंद करायला लागलं, हेच मला खुपलं. काय सांगाल? त्यांच्या मनात एक तो ग्रज पहिल्यापासून आहेच माझ्याविषयीचा. असं नाही की आमच्या ग्रुपमध्ये कोणी माझ्यासारखं आहे असा भाग नाही, आहेत. पण का कोण असतं, त्यांच्या मनात पहिल्यापासून आहे. आणि मला वाटत नाही की मी त्यांचा तो ग्रज दूर करू शकेन, किंवा त्यांना जी गोष्ट खुपती आहे ती मी दूर करू शकेन. कारण मी माझी जबाबदारी सोडून कधीच, मी त्यांच्या एकच प्रयोग कॅन्सल झाला तर तेही माझ्याबरोबर होते. बरोबर. तरुण तुर्क म्हातारे आरगामचा नाशिकचा प्रयोग 3रा प्रयोग कॅन्सल झाला होता. पण हा त्यांनी गैरसमज डोक्यात काढून लागला. मी इतका वाह्यात आहे किंवा असं जे काय त्यांच्या डोक्यात बसलंय
हे त्यांनी काढावं. मी माझी जबाबदारी पूर्ण केल्याशिवाय कुठलीच गोष्ट कधीच केली नाही. नेव्हर इन माय लाईफ. पण ते जे म्हणतात की आता सकाळचा मोहन वेगळा, रात्रीचा मोहन वेगळा असतो, हे किती खरं आहे? काय होतं, बोलण्याने विषय वाढत जातो. माझ्या बाबतीत ते घडलंय. म्हणजे कान फाटायची म्हणली ना, तसं झालंय माझं. आता कोण घाबरतात, ते कशामुळे घाबरतात कोण असतो, मला काहीच कारण नाही. तू कामच केलं नाही, तू माझ्यावर घाबरतो का असेल तू, नाही का? पण माझ्याबरोबर जे काम करतात ते अजूनही माझ्याबरोबर आहेत. पण हा एक जो प्रोपगंडा माझ्याविषयी कायम ठेवला गेलाय, मेंटेन केला गेलाय, आणि मेंटेन करण्यामध्ये सुधीर भटांचा पण थोडासा हात आहे, बाकीच्यांचे हात आहे, पण तरी सुद्धा ते माझे मित्र आहेत. आणि मी कधी त्यांच्या विरोधात बोलणार नाही, कधीच नाही, नेव्हर. कारण त्यांनी मला खूप दिलंय. नाही, मी शूटिंगला उशिरा जातो हे नक्की आहे, पण नाटकाला उशिरा गेल्याचं मला कधी आठवत नाही. म्हणजे शूटिंगला मी जातच नाही वेळेवर. म्हणजे मला माहिती आहे 9 ते 10 तिथं काय ब्रेकफास्ट चालू असतो, कुठे काय अरेंजमेंट चालू असते, कुठे लाइटिंग चालू असतं. घरची कामं सोडून, झोप सोडून कोण तिथं जाऊन बसायचं? बरोबर. काय घर मेकअपला 5 मिनिटं लागतात, कपडे बदलायला 1 मिनिट लागतात. काय जाऊन तिथं उगाच ह्या हो करत बसायचं, त्यापेक्षा जरा उशिरा जाय, आराम. काय सांगा. ते असिस्टंटचा फोन होतो, नवीन बिवीन कोणी आला की, मोहन जोशी का? हो सर, उद्या आपली शिफ्ट बरोबर 7 वाजता आहे, तू कर. मी 9:30 10 वाजता येईन, तू कर, बाकी काय करायचं. 7 वाजता काय शूटिंग करण्याची वेळ आहे का? 5 प्रश्न दोघांनाही विचारले जातील. तुमच्यापासून सुरुवात करूया. कुणाच्या आवाजात जास्त दरारा आहे, विनय आपटे का मोहन जोशी? मोहन जोशी. काय जास्त आवडतं, फिश की दागिने? दोन्ही. कुणाचं गाणं जास्त आवडतं, मोहन जोशी की प्रशांत दामले? मोहन जोशी. हो, क्या बात है, क्या बात है. खुश. आता तर जाम खुश. आवडतं नाटक, डार्लिंग डार्लिंग की गाढवाचं लग्न? गाढवाचं लग्न. आहा. आवडती अभिनेत्री, स्मिता तळवलकर का वंदना गुप्ते? वंदना गुप्ते. वाह. रॅपिड फायर फॉर मोहन जोशी. कोणत्या कामाने जास्त समाधान दिले, नाटकातल्या का नाट्य परिषदेच्या? नाटकातले. आवडती सहकलाकार, स्वाती चिटणीस का सविता वालपेकर? स्वाती चिटणीस. जास्त काय खुपतं, राजकारण्यांच्या बंगल्यावर कलावंतांची उपस्थिती की नाट्य संमेलनाला राजकारण्यांची उपस्थिती? बंगल्यावर उपस्थिती. आवडतं नाटक, नातीगोती का कार्टी प्रेमात पडली? नातीगोती. आणि आवडता खलनायक, बघा, आवडता खलनायक विनय आपटे का अनंत जोग? आनंद जोग. प्रश्न जरा अवघड होता. नाही, महाराष्ट्रीयन सोपा होता. पण 5 प्रश्नांची उत्तरं विनय आपटेंची पर्सनॅलिटी व्हिलनची नाहीये. आनंद जोगचे डोळे जे आहेत ना, ते फार भयानक बोलतात. विनय आपटेंचं कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून उत्तम ऍक्टिंग आहे, पण त्याकडे ते प्लस पॉइंट्स, त्याचे डोळे, त्याचं कपाळ जे हालतं ना, त्याचं सगळं, तर फार छान. म्हणजे व्हिलन ॲज सच तो चांगला. तुम्ही पर्सनली व्हिलन म्हणालात का सिनेमातला व्हिलन म्हणाल? आता ते तुम्ही घ्यायचं. नाही, मग मी सिनेमातला घेतला. मी तेच म्हणणार होतो की तुम्ही त्याच्यावरती जे एक्सप्लेनेशन देताय की म्हणजे तुम्ही खूपच भोळे आहात. नाही, भोळे असं नाही, मी सरळ माझ्या नजरेने बघतो, दिसलं मला. चला, काय हरकत नाही. आणि आता वेळ झालेली आहे ती ह्या फोन राऊंडची. आता बघूया तुम्ही कुणाला फोन लावताय आणि मोहनजी कुणाला फोन लावताय. तुमच्यापासून सुरुवात करूया. हॅलो भाऊ, तुमची सव्या बोलतीये. 40 वर्षानंतर भाऊ मी तुमच्याशी बोलतेय. हे निवळणा भाऊ शक्य झाले तुमच्याबरोबर बोलणं झी मराठीमुळे आणि अवधूत गुप्तेंमुळे. तुम्ही माझ्यावर जी जबाबदारी टाकून गेलात ना भाऊ, आई, 5 भावंड आम्ही, मला जेवढं जमलं तेवढं भाऊ मी ती जबाबदारी पार पाडली. हो, तुमची खूप खूप आठवण येते रोज. खूप खूप काही मला बोलायचं असतं, खूप काही सांगायचं असतं भाऊ, पण नाही मला कोणाशी बोलता येत. तेव्हा वाटतं की तुम्ही असतात तर मी तुमच्याशी बोलले असते.
तुम्हाला माहितीये भाऊ, मला आता काकस्पर्शचं अवॉर्ड मिळालं. खूप सुंदर रोल केला. जी तुमची इच्छा होती ना की मी खूप छान काम करावं, एक अभिनेत्री चांगली व्हावं, पण हे कौतुक बघायला तुम्ही नाही, तो एक शाबासकीची थाप जी पाठीवर पाहिजे असते वडिलांची, ती नाही आली. पण मला माहिती होतं तुम्ही वरून मला आशीर्वाद देत होतात. ते राहून राहून एकच खंत वाटत राहते मला की तुमच्यासाठी मी काही करू शकले नाही, काहीच करू शकले नाही. ते जर त्या वयात करता आलं असतं तर आज तुम्ही आमच्या सगळ्यांजवळ असता भाऊ. पण काही हरकत नाही भाऊ, मी येईन ना तेव्हा तुमची तिथे काळजी घेईन. मला खूप लवकर यायचंय भाऊ तुम्हाला भेटायला. खूप थकले हो भाऊ, मी खूप थकले. तुमच्याशी खूप खूप बोलायचंय. मी लवकर येणार आहे भाऊ तुम्हाला भेटायला. खूप लवकर येणार आहे. ते बाकी सगळंच की ठीक आहे, पण ते तुमचं हे नाही ऐकणार की आम्हाला मी लवकर वर येते आणि असं तसं. 40 वर्ष तुम्ही जबाबदारी सांभाळलीत ना, मग ते अशी मध्येच सोडून नाही जाता येणार. त्यामुळे आता रडू नका, त्यांना वाईट वाटेल. हां, बास करा आता. आता वेळ झाली मोहनजी तुम्ही फोन लावायची. तर आम्ही उत्सुक आहोत की आमचा दबंग कुणाला फोन लावतो. बाळासाहेब, पाय लागो देवा. हा, मस्त चाललंय. हो, ते चांदवडचं अजूनही जेल. बाळासाहेब म्हणल्यावर आम्ही बाळासाहेब जगताप, बर वणीचे. हां हां ते त्या दिवशी माझ्याबरोबर होते चांदवडला. बर. द्राक्ष एक्सपोर्ट करत होते ते. अचानक आजारी पडले, नाशिकला कोमात गेले आणि मुंबईला शिफ्ट केलं आणि दम सोडला. पण म्हणजे रांगडा माणूस, शेतकरी, खरा शेतकरी. खरा शेतकरी. पाय लागू देवा त्यांचं टिपिकल होतं. कधी अरे की काय माया पातळ केली तुम्ही, पाय लागू द्यावा असं करून ते फोनवर बोलायचे. वाह वाह वाह, ग्रेट मॅन. सविताताई आणि मोहनजी, आज तुम्ही इथे आलात, खूप छान बोललात, मनातल्या गोष्टी सांगितल्यात, खुपणं सांगितलं. तुम्हाला आम्ही जे आमचं खुपणं सांगितलं ते गोड मानून घेतलं. खूप खूप तुमचे धन्यवाद. थँक्यू.